नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओळख करून घेणार आहोत भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या जननी, समाज क्रांतीची ज्योत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची। ज्या काळात मुलींना शिकवणे पाप समजले जायचे, त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला। त्यांचा संघर्ष, त्यांचे विचार आणि त्यांची प्रेरणा आजही आपल्याला दिशा देतात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सावित्रीबाई फुले यांची कथा केवळ इतिहास नाही तर आजच्या पिढीसाठी एक मोठा संदेश आहे। चला तर मग सुरुवात करूया भाषणाला। आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मी आपल्यासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलण्यासाठी उभा आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला होता। त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे तर दूरच, पण घराबाहेर पडण्याची मुभा देखील नव्हती। अशा अंधश्रद्धा आणि अन्यायाने ग्रासलेल्या समाजात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दिवा पेटवला। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने आणि सहकार्याने त्यांनी 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली। त्या स्वतः शिक्षण घेत असतानाच इतर मुलींनाही शिकवू लागल्या। शाळेत जाताना समाजाकडून त्यांच्यावर शेण, दगड फेकले जात, पण त्यांनी हार मानली नाही। साडीचा दुसरा जोड घेऊन त्या रोज शाळेत जात असत। हे त्यांचे धैर्य आजही आपल्याला प्रेरणा देते। सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्त्री शिक्षणासाठीच नव्हे तर विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, अस्पृश्यता निवारण यासाठीही मोठे कार्य केले। त्यांनी विधवांसाठी आश्रयस्थान सुरू केले आणि अनाथ मुलांचे संगोपन केले। 1897 साली पुण्यात प्लेगची साथ पसरली असताना त्यांनी स्वतः रुग्णांची सेवा केली। या सेवा कार्यात त्यांना प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्या काळाच्या पडद्याआड गेल्या। मात्र त्यांचे विचार आणि कार्य आजही जिवंत आहेत। आज सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर भाषण संपवताना त्यांच्याच कार्याची आठवण करून देणारी एक प्रेरणादायी ओळ सांगू इच्छितो। ज्ञानाशिवाय माणूस अंध आहे आणि शिक्षण हाच त्या अंधारातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग आहे। चला तर मग सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना केवळ शब्दात नाही तर आपल्या कृतीत उतरवूया। शिक्षण, समानता आणि न्याय यासाठी आपण सगळे मिळून काम करूया। जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर लाईक करा। अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जय ज्योतिबा, जय सावित्रीबाई, धन्यवाद।